राज्यभरामध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। बाजारपेठा या सजलेल्या आहेत। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। अनेक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे। आता घरोघरी आरतीचे सूर सुद्धा ऐकू येतील। पण आता ज्या तालावर आरतीचा ठेका धरला जातो त्या टाळ मृदुंगाच्या मागणीत देखील वाढ झालेली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि या दिवसांपूर्वी लगबग पाहायला मिळते आणि एकूणच जसं बाजारपेठा फुललेल्या आहेत तशाच प्रमाणे वादक असतील, पकवाज वादक असतील यांची गर्दी ही मृदुंग असेल, पकवाज असेल या दुकानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मात्र एकूणच गणेशोत्सवादरम्यान कोणत्या मृदुंग असतील, ढोलकी असेल, तबला असेल, कोणत्या साहित्यांना जास्त मागणी आहे आणि कोणते साहित्य या ठिकाणी दुरुस्तीला येतात हेच जाणून घेणार आहोत। काही आपल्यासोबत आपण बघतोय कारागीर सुद्धा या ठिकाणी आहेत। पखवाज असेल, ढोलकी असेल या ठिकाणी ते दुरुस्ती करतायत, नवीन बनवतायत। त्यांच्याकडून थेट संवाद साधू आणि कोणकोणत्या गोष्टींना जास्तीत जास्त मागणी आहे आणि कोणत्या गोष्टी या सणाच्या दरम्यान जास्त विकल्या जातात हे त्यांच्याकडून जाणून घेऊ। खरं तर सर्व या ठिकाणी आपण बघतोय चमड्याच्या वस्तूपासून बनवलेल्या गोष्टी आहेत सगळ्या। दादा काय सांगाल नक्की, आता गणेशोत्सव येतोय, अवघे काही दिवस उरलेले आहेत, कोणकोणत्या ढोलकी असेल, पकवाज असेल, कोणत्या गोष्टींना जास्त मागणी आहे बाजारात? सध्या तर आता ढोलक्यांची जास्त मागणी आहे। म्हणजे जेवढ्या ढोलक्या विकू तेवढ्या कमीच आहेत सध्या तरी। म्हणजे आपण या नवीन विकतो आणि रिपेअर पण करतो। काय दुकानदार फक्त विकून मोकळे होतात, रिपेअरिंग करत नाही। आपण जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत आपण ढोलक्या रिपेअरिंग करून देणार सर्व कस्टमरांना। म्हणजे आपल्याकडे जास्त कस्टमर कोकणातलेच आहेत, जे ढोलकीवाले कोकणातले लोक सकाळ सकाळी लांबून येतात ढोलक्या घ्यायला। कोणकोणते साहित्य जास्त विकले जातात या दिवसामध्ये? ढोलकी, पकवाज असेल, तबला असेल, पकावज आहे, तबला डगा आहे, सर्व इन्स्ट्रुमेंट जास्त प्रमाणात विकले जातात। टाळ मृदुंगामध्ये टाळाला कोणत्या मागणी आहे जास्तीत जास्त? टाळांना पण मागणी भरपूर आहे। टाळ म्हणजे जे भजन कीर्तन असतात ना त्यामध्ये टाळ वाजवले जातात। आरत्यांना पण चकवे, टाळ, हे टाळ्यामध्ये पण व्हरायटी आहे आपल्याकडे। एकूणच गणेशोत्सवादरम्यान ज्याप्रमाणे लगबग ही बाजारपेठेत पाहायला मिळते त्याचप्रमाणे ढोलकीच्या दुकानात सुद्धा पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।